पुणे बलात्कार मामले के बाद विरोधियों का सरकार पर पलटवार जारी है। इस बीच एनसीपी शरद पवार गुट की महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खड़से ने आज मुंबई में पत्रकार परिषद में बोलते हुए महिला आयोग पर निशाना साधा। उन्होंने फडणवीस सरकार में मुख्यमंत्री योगेश कदम के वक्तव्य की निंदा करते हुए कहा, महिला अत्याचार मामलों में महिला आयोग का काम सिर्फ बाइट देना है। लाइट बंद वगैरह बैटरी का महिला आयोगाला या संदर्भात काही सगळ्यात पहिले तर महाराष्ट्र सरकारमध्ये असं इतक्या मानसिकतेची लोकं आहेत जे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या महिलेवरती अत्याचार झाला आहे त्याच महिलेला तुम्ही जबाबदार करतात की तिने आरडाओरड केली नाही म्हणून तिच्यावर अत्याचार झाला। म्हणजे कुचकट मानसिकता आपण म्हणतो ना की महिलेने अर्धे कपडे घातले, तिने असं वागलं असतं तर तिच्यावरती अत्याचार झाला नसता, अशी काहीतरी जी म्हणणारी जी समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यातलेच नेते म्हणून आपण या राज्याच्या मंत्र्यांमध्ये असं कोणीतरी आहे अशी व्यक्त माणसं तिथे असताना मला वाटत नाही की त्या महिलेला न्याय मिळू शकतो किंवा महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळू शकतो। आणि अशा वक्तव्यांचा साधा निषेध किंवा अशा वक्तव्यांची दखल ही महिला आयोगाकडून घेतल्या पण गेली नाही आहे। म्हणजे स्वतःच्या सरकारमधले मंत्री जर एखादं बालिश वक्तव्य करत असतील किंवा महिला अत्याचारच्या मध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर महिला आयोग हे कुठेतरी लपलेलं आपल्याला बघायला मिळत आहे किंवा फक्त बाईट द्यायचं आणि मोकळं व्हायचं एवढंच महिला आयोगाचं काम राहिलेलं आहे असं वाटतंय। त्याचबरोबर एक घटना अजून जेव्हा ही या पुण्यामधल्या एकाच दिवशी स्वारगेटची जेव्हा घटना घडली तेव्हा अजून एक घटना ही या स्वारगेटच्या घटनेच्या पलीकडे गेलेली आहे की एका महिला कंडक्टरवरती BMTLच्या बस डेपो मॅनेजरने बलात्कार केला। त्या महिला कंडक्टरने तिची मला मॅनेजर त्रास देतोय ही तक्रार पोलिसांकडे देखील केलेली आणि महिला आयोगाकडे पण केलेली, पण त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही आणि शेवटी त्या मॅनेजरने त्या महिला कंडक्टरवरती अत्याचार केला। जर वेळीच पोलिसांनी आणि महिला आयोगाने त्या महिलेची दखल घेतली असती, तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित त्याच्यावरती अत्याचार झाला नसता। महिला आयोग कुठेतरी झोपलाय का असंच म्हणावं लागेल। फक्त बातम्या आल्यानंतर एक बाईट द्यायचा आणि मग नंतर बाईट देऊन मोकळं झालं आहे आपल्या जबाबदारीतनं असं काहीतरी काम चाललं आहे आणि मला असं वाटतं की सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मला सांगा ना, उत्तम काम करत असतं तर महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना या कानाकोपऱ्यांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला बघायला मिळतात ते झाल्याच नसतं। जो धाक पोलीस यंत्रणेचा हवा आहे तो आज नाही आहे म्हणून आज ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत। म्हणजे या 2 दिवसामध्ये जरी तुम्ही बघितलं तर 4 महिला अत्याचाराच्या घटना मी तुमच्याच मीडियावरती बघितलेल्या आहेत। मग तरी आपण म्हणणार आहात का की गृह खातं काम करत आहे, पण मला असंच वाटतंय महिला आयोग हे फक्त सरकारी पक्षाची बाजू मांडण्यापुरतंच लिमिटेड आहे। त्यांना महिलांची काही घेणं देणं नाही आहे। फक्त आमच्या पक्षातली लोक किंवा त्यांच्या पक्षामध्ये ज्यांच्यावरती महिला अत्याचाराचे आरोप आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कधी एखादं वक्तव्य करताना मी त्यांना कधी बघितलं नाही आहे की त्यांनी राजीनामा मागितला आहे असं पण मी वक्तव्य बघितलं।